एक महत्त्वाची बातमी आहे। बदलापूर स्त्री विष तस्करी प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बदलापूर, ठाणे, नाशिक हे कनेक्शन आता उघडकीला आलंय आणि या स्त्री विष तस्करीचं मुख्य केंद्र हे ठाणे होतं। ठाण्यामधील एका आलिशान इमारतीमध्ये आईच्या गर्भाचा सौदा सुरू होता आणि या ठिकाणी 25 महिला येत होत्या। इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे केंद्र सुरू होतं। तसंच या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्याचं उघडकीला आलंय। नाशिक मनपाकडून मुंबई नाका परिसरातील मालती IVF सेंटरची तपासणी करण्यात आली आहे। संबंधित कागदपत्र ताब्यामध्ये घेत लेखी खुलासा करण्यासाठी मनपानं नोटीस बजावली आहे। एका महिलेचा अनेक वेळेला बीजदान आणि लाखो रुपयांना ती विक्री केला जात होता असं सध्या संशय आहे आणि याच प्रकरणामध्ये सखोल चौकशीनंतर पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आणि योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरुवातीला आपण जाणार आहोत ठाण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी तिथे आहेत। शुभम, स्त्री बीज कनेक्शन जे आहे त्या प्रकरणाचे कनेक्शन हे आता थेट ठाण्यामध्ये आणि नाशिकमध्ये असल्याचं समोर आलेलं आहे। काय ठाण्यामधली काय महत्त्वाची माहिती हाती लागली आहे? निश्चितच पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातच बदलापूर आहे आणि बदलापूर पासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारं ठाणे रेल्वे स्थानक आहे आणि याच ठाणे रेल्वे स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे आपण पाहिलं तर अगदी 5 ते 10 मिनिटं आपण चालत ज्या ठिकाणी पोहोचू शकतो अशी एक आलिशान इमारत आहे। त्या इमारतीपासून ठाणे रेल्वे स्थानक असेल, रिक्षा स्थानक असेल किंवा बस स्थानक असेल हे अगदी हाकेच्या अंतरावरती आहे आणि त्याच इमारतींमध्ये जे आहे ते स्त्री ब्रिज सारख्या गंभीर प्रकाराला घटना जी आहे ती दिली जात होती आणि त्या इमारतीमध्ये त्या ठिकाणावरती दररोज 25 ते 30 महिला ज्या आहेत ते उपचाराकरिता शस्त्रक्रियाकरिता येत होत्या अशी एकंदरीत माहिती जी आहे ती समोर येत आहे आणि त्या ठिकाणी एक पोलिसांनी छापा टाकलेला आहे आणि त्या छापे दरम्यान जे आहे ते पोलिसांनी अनेकांची चौकशी जी आहे ती कसूनरित्या जी आहे ती केलेली आहे। अनेक डॉक्युमेंट्स असतील किंवा अनेक त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी असतील त्यांना देखील ताब्यात जे आहे ते पोलिसांनी घेतलेले आहे। त्यांच्याकडून चौकशी जी आहे ते एकंदरीत करण्यात येत आहे। त्यांच्याकडून ज्या आहेत त्या महिला त्या ठिकाणी काय कारणाकरिता येत होत्या, किती महिला दररोज येत होत्या आणि त्या कोणत्या कारणाकरिता होत्या याचा जो आहे तो संपूर्ण अहवाल जो आहे तो मागवलेला आहे आणि संपूर्ण आता त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक दरवाजा होता आणि त्या दरवाजाच्या बंद पलीकडे जो आहे तो ही संपूर्ण घटना जी आहे ती घडली जायची। त्या ऑफिसला जे आहे त्या कार्यालयाला जे आहे त्या सील जे आहे ते केलेलं आहे। डोळ्यांचा दवाखाना होता आणि त्या डोळ्यांच्या दवाखान्याच्या बाजूला जी आहे ती ही संपूर्ण महिला स्त्री ब्रिज प्रकरण जे आहे त्या गोष्टीला अंजाम जो आहे तो दिला जायचा आणि त्यानंतर आता ठाण्यामध्ये आणखीन काही याचे केंद्र आहेत का सध्या याची देखील पोलिसांकडून जी आहे ती चौकशी जी आहे ती करण्यात येत आणि त्यांच्याकडून मागवलेल्या अहवालामध्ये नेमके काय खुलासे होत आहेत, आणखी कोणकोणत्या सेंटर्सचा किंवा आणखीन कोणकोणाचा समावेश होता, कोण याच्याशी जोडलं गेलं होतं या संदर्भातला तपास सुरू आहे। शुभम, असेच आपल्यासोबत जोडले राहा। आपण जाणार आहोत आता नाशिकमध्ये। योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, तिथलं नाशिकचं जे IVF सेंटर आहे ते सुद्धा सध्या रडारवर आहे, काय एकूण माहिती मिळते? खरं आहे, नाशिकचं हे आपण त्या मालती सेंटरच्या समोरच आहोत। हे मालती IVF टेस्ट ट्रिब्यूट सेंटर या सेंटरला नाशिक महापालिकेनं नोटीस बजावलेली आहे आणि त्यानंतर याच ठिकाणचे सर्व कागदपत्र त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत। एकूणच या टेस्ट ट्यूब सेंटरमधून अनेक महिलांचं स्त्रीबीज या ठिकाणी घेण्यात आलं होतं। खरं म्हणजे एखाद्या महिलेला एकदाच स्त्रीबीज देण्याची तिच्या आयुष्यामध्ये परवानगी आहे। मात्र इथं या प्रकरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की एकाच महिलेकडून 25 ते 30 वेळेस ही स्त्रीबीज काढण्यात आली आणि या महिलेनं तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलेला आहे। 20 ते 25 हजार रुपयांचं आमिष या ठिकाणी दाखवलं जात होतं महिलांना आणि तेही पैसे त्यांना पुरेसे दिले जात नव्हते आणि हेच स्त्रीबीज लाखो रुपयांमध्ये विकली जात होती असं समजतंय। खरं म्हणजे यातलं एक नवीन गोष्ट समोर आलेली आहे। परदेशामध्ये भारतीय महिलांच्या बाबतीमध्ये DNA अभ्यास हा केला जातोय। राजस्थानच्या सुद्धा असाच एक अभ्यास हा अमेरिकेच्या लॅबोरेटरीजकडे मिळून आलेला आहे आणि तसंच आता आपल्याला महाराष्ट्रातल्या या महिलांचा स्त्रीबीज घेऊन त्या DNA अभ्यास करण्याचा प्रयत्न यातून होत असावा अशी शंका व्यक्त केली जाते। परदेशामध्ये यावर अनेक संशोधनं होत आहेत आणि हे परदेशात तर तस्करी करण्यात आली नाहीत ना, संशोधकांना विकण्यात आली नाहीत ना, असाही तपास या ठिकाणी होऊ शकतो। आता आरोग्य उपसंचालक विभागाने याची चौकशी सुरू केलेली आहे, त्यानंतर याचा खुलासा होईल निश्चित। त्यामुळे तपासाअंती काय समोर येतं हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद शुभम आणि योगेश, आपण दिलेल्या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पुण्यातून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज DJCA कडून